शेवगा बटाटा, तो पण मसालेदार. त्यासाठी इथे 2 शेवगा घेतलेल्या आहे. वाटणामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, छोटूसा कांदा आणि इथे छोटूसा बटाटा कापून घेतलेला आहे. आता 1 इंच इतके तुकडे आपण शेवग्याच्या शेंगाचे करूयात आणि त्याची साल काढून घेऊयात. असा हा मसालेदार शेवगा तुम्ही नक्की करून बघा. आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मसाला वाटून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून त्यामध्ये हा डायरेक्ट मसाला आपण परतून घेऊया. मसाला छान परतून झाला की त्यामध्ये मी हळद, तिखट, गोडा मसाला हे सर्व जिन्नस मी एकत्र करून परतून घेऊयात. त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आणि मग त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूया. शेंगा परतल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि जो बटाटा आपण कापून घेतला होता तो सुद्धा घालू द्या आणि एक छोटीशी वाटी मी शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालते. ते सर्व एकत्र करून आपण त्याला छान एक उकळी आणूया. थोडंसं मीठ घालूया आणि एक छान उकळी आणूया आणि मग त्याच्यावर एक 15 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल शेवगा छान शिजलेला आहे. बटाटा पण छान शिजलेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मसाला शेवगा तयार आहे.